कैलासवासी दंडोबा पिंगट यांच्या दशकविधीच्या निमित्ताने उपस्थित पिंगट परिवार, त्याचे सर्व अपज्येष्ठ आणि सर्व सहकार, वारकरी, व्यापार आणि शेतकरी समाज, त्यातील सर्व सन्मान्य बंधुवर्ग, अनेक मान्यवरांनी दंडोबा सांगितले, स्पष्ट वक्ता परंतु आपल्या सहकार्याने तेवढंच प्रेम काढणारा. आता इथं समोर पाहिजे सगळे मला वारकरी मंडळी दिसतात. एक महिना दंडोबा चैतन्य महाराज पालखीला जायचे. 16 तारखेला तिकडं ते होते पंढरपूरला. तिथून त्यांनी मला फोन केला, शुभेच्छा द्यायला. मला म्हणले बोला अशिक्षक होत आणि तिथे चांगलं मठ त्यांनी केला. 1 महिना जर ते जायचे वारीला. इथे सुद्धा त्यांचे मला ते शेवटचं बोलणं. ऍक्सिडेंट झाल्यानंतर गेलो, अमोल पोलीस साहेब होते, डॉक्टर काळे माझ्यावर होते. बघितलं, डॉक्टरांनी तुला सांगितलं की बडकडे फ्रॅक्चर डोक्याला मारला, स्कॅनिंग झालेलं आहे, MRI झाला. परंतु मला वाटलं की होईल, परंतु दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. वल्लभ शेट्टी साहेबांनी आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी त्यांचे जास्त प्रेम आणि माझ्याबरोबर त्यांनी 14-15 वर्ष मार्केटमध्ये काम केलं. सपूप कसावटी म्हणून काम केलं. बाहेर जरी आरडाओरडा करत असले तरी माझ्याबरोबर अत्यंत विनम्रपणे ते वागले, एकदम रिस्पेक्टफुल. फक्त माझी साथ मला दिली, माझी जबाबदारी ज्येष्ठ सहकारी. आणि खरं म्हणजे म्हणे त्यांचं जबाबदारी की शब्दाला लागणार माणूस भास्कर शेट्टी. ते कसं तुम्हाला काय वाटतं, शब्दाला त्याच्यात बदल नाही. शब्द म्हणजे शब्द एक असं. आणि मग व्यापार असेल, वारकरी संप्रदाय असेल, सहकार असेल, शेती असेल, बेले ग्रामात असेल, या भागामध्ये असेल सहकार विकासामध्ये या भागात पूर्व भागातले मोठं काम असा. खरं जर ऍक्सिडेंट झाला नसता दुर्दैवाने तर 100 वर्षात दंडोबा शेट्टीला काय रंग नव्हता. तब्येत छान होती, अगदी चांगली होती. मी गमतीने म्हटलं, आम्हाला वल्लभ शेट्टी साहेबांचा कार्यक्रम झाला, इकडे मी नव्हतो, माझ्या ऑपरेशन झालं दाताचं. तर ते आले म्हणे अतुल शेट्टीने आम्हाला सांगितलं, जे सगळी वारकरी मंडळी होती, कपडे दिले. म्हणजे आमच्या मंडळींचा सत्कार केला. म्हटलं तुम्हाला 10 मीटर कपडा नाही दिला का नाही गेला, तुम्हाला द्यायला पाहिजे, तुम्ही खरे वारकरी. म्हटलं मूळ एक गमतीचा विनोदाचा भाग, एक अत्यंत खरा वारकर सहकार, शेती, व्यापार. आणि एक ग्रामपंचायती निवडणूक आली होती त्यांनी 29 त्यांच्या आरडाओरडा ते चालायचं वल्लभ सर एकदम. परंतु तेवढाच प्रेम. 1-2 वेळा गेलो आम्ही अतिशय वगैरे आम्ही आम्हाला ऑमलेट मासवडी 2 वर्षापूर्वी का मागच्या वर्षीच म्हणजे आमचं देवाचं जेवायला मटणाचं जेवण असतं देवाला. डबा घेऊन आला, वेळ झाला तू वेळ. आणि एकदा नातू शेटचे आमच्याकडे रात्री 1 पर्यंत होती, मावळाचा कार्यक्रम होता. रात्री 1 पर्यंत आमच्याकडे थांबतो. जेव्हा भावाचा सहकारी असो. फार मोठं दुःख अचानक म्हणजे पिंगट कुटुंबाला झालं, आमच्या सहकार्यावर झालं. सहकारात काम करणारे असे व्यापारी, वारकरी, गाड्याचा वेग शोधता. प्रत्येक गाडी ते असणार मोठी आवड. कोणी बोलायला नाही दिलं तर माहीत करून घेणार. मी सगळं दादा आणि एक नाश्ता सगळ्यात पडलं ह्या भागामध्ये. आणि मला आठवतं या पूर्व भागामध्ये आम्ही सर्व मंडळी दशक्रिया आणि अंत्यविधीला आंदोलन दंडोबा शेट्टी नाही. मगाशी कोणतरी म्हणाला असं नाही. प्रत्येकाच्या सुखदुःखात राहणारा आमचा सहकारी. फार मोठं दुःख झालं. आज आपण पाहिलं सगळ्या पक्षाची लोक आहेत. हे पक्षविषय काय दोन आळवावरच पाणी. हे सगळे पक्षाचे नेते मंडळी. मी फक्त म्हटलं सरदार म्हटलं असं करा, मला नाही करून दिलं तरी चालेल म्हटलं. फक्त विद्यमान आमदार अतुल शेट्टी आणि इच्छुक आमदार माझे आमदार यांना बोलून द्या म्हणजे झालं. आता पायाला गोळे आले, पाय लोकांचे 2 तास झाले. बरोबर नाही, काहीतरी बोलणं लोक हुशार फार तुमचं ऐकत म्हणजे अति बडीपार करणं योग्य नाही. लोक हुशार असतात. खऱ्या अर्थाने मी जे हे पण मी एवढं नसतो बोललो, पण माझ्याबरोबर त्यांनी 14-15 वर्ष काम केलं म्हणून ते बोलून खरं बोललो. मी तर खोटं नाही. शिवाजीरावला माहिती काय खोटं नाटकी कोणाला चांगलं होतं म्हणून बोललो नाही, बोलणार नाही. दंडोबा शेट्टी नसा होता नाही पडत. यांच्यावर पण फार प्रेम पोपटराववर. त्यांचे सोय कधी भेटले पोपटरावचं नाव निघालं नाही. आज एवढं वय आदरणीय पोपट शेट्टी आले, पोपटराव आले. अतुल शेट्टी कसं वल्लभ शेट्टी जास्त प्रेम. ते म्हणजे वल्लभ शेट्टी आपण साथ दिली, आयुष्यभर साथ दिली. खरंय असो. मी सर्व आमच्या पिंगट कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. मोठं दुःख त्याच्या मुलांना, मुलींना आणि मातेला झालेलं आहे. सहकारच मोठं आणि झालेली आहे. त्यांनी सोसायटीचं सुद्धा भक्कमपणे खंबीरपणे रामदास बोरचटे यांना साथ दिली. आजपर्यंत मला वाटतं अनेक वर्ष ते सोसायटीत बेले सोसायटीत आहेत
आणि त्यांनी मला सांगितलं की रामदादा बोरचट यांनी 20 गुंठे जागा सोसायटीला दिली. साहेब म्हणजे मी ठराव मांडला, रामदादाचं नाव द्या ना द्या. खरंय 20 गुंठे जागा रामदादांनी मोठ्या दिलाने सोसायटीला दिली. मेन आज 40-50 लाख रुपयाची. आणि त्यांनी बोलत सर त्यांनी सांगितलं की मी ठराव मांडला, रामदादाचं नाव त्याला द्या. असा आमचा जीवभावाचा ज्येष्ठ सहकारी गेला. मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं जुन्नर तालुक्यातील माझे सर्व शेतकरी, सहकारात काम करणारे माझे सर्व सहकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक या ठिकाणी उपस्थित, प्रकाश ताजने, देवजी शेटकाळे, प्रियंका शेळके, आमचे भास्कर शेट आणि मालू शेट बोललेच आहे, संतोष शेट चव्हाण, आमच्या वारुळीताई, पांडू शेट गाडगे, नफा शेट गाडगे, गणेश शेट संकेत आणि सर्वच, आणि प्रियंका शेळके आहेत, आमचे महेश शेट शेळके आहेत, सर्व माझे व्यापारी मार्केट कमिटीचे अडके, हमाल मापारी, सचिव, उपसचिव, सर्व कर्मचारी यांच्या वतीनं आमच्या ज्येष्ठ सहकार्यास जुलभाऊ शेठ यांना सद्गती लाभो. तसं त्यांच्याबरोबर जे ऍक्सिडेंट झाला तर त्या अगोदर झाले, आण्यातली एक महिला होती, एक लहान मुलगा, कुठे भागातली 5-6 लोकांचं दुःख देत, तर त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभो अशी परमेश्वर प्रार्थना करतो.